महाड इमारत दुर्घटना प्रकरणी 13 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच, अजूनही काही जण अडकल्याची भीती, बिल्डरसह 5 जणांविरोधात एफआयआर दाखल. महाड दुर्घटना प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर. सोशल डिस्टन्सिंग आणि यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजनांचं पालन करत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबरला होणार. पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यासह 19 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादानं संपूर्ण जग त्रस्त असताना भारतावर आरोप करणं हास्यास्पद असल्याचं सांगत पाकिस्तानच्या खोडसाळ दाव्यांचं भारताकडून खंडन. देशात गेल्या 24 तासात 66,550 बाधित उपचारानंतर कोरोनामुक्त. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याचा उच्चांक. कोरोनामुक्तीचा दर 75.92%. राज्यात काल कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47%वर. आज 11,015 नव्या कोरोना रुग्णांचं निदान. आणि राज्यात आज घरोघरी गौरींचं उत्साहात आगमन. माहेरवशीण गौराईचं उद्या पूजन. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू असून एनडीआरएफची 3 पथकं इथे कार्यरत आहेत. अजूनही ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ अर्थात आपत्ती निवारण दलाचे उपकमांडंट आलोक कुमार यांनी ही माहिती दिली. आप देख सकते हैं ये बिल्कुल स्पेसिफिक पैन का कोलैप्स है जिसमें कि आपको अप्रोच रूट बहुत ही कम मिलते हैं. जो स्पेस कम है जहाँ की विक्टिम ट्रैप हो सकते हैं और लाइव रह सकते हैं वो चांसेस बहुत ही कम रहते हैं इसमें. फिर भी हमने कोशिश की है टेक्निकल सर्च के दौरान, जो एनडीआरएफ का स्टाइल है टेक्निकल सर्च के दौरान, बाद में हैवी मशीनरी भी है उनका उपयोग हम कर रहे हैं डेब्रिज को हटाने में. लेकिन जो हमारे पास टेक्निकल कटर्स हैं, टेक्निकल इक्विपमेंट है, स्वान दस्ता है, उसकी सहायता से हम बीचेज में जहां भी हमें थोड़ा सा वॉइड मिलता है उसमें घुसकर हमारे जवान जाके देखते हैं, इंश्योर करते हैं कि इसमें लाइव विक्टिम नहीं है, कोई विक्टिम नहीं, डेड बॉडी भी नहीं, तभी उसको फिर डेब्रिज को हटा रहे हैं. जो टीम है अभी आपकी 3 टीमें यहाँ पे काम कर रही है, क्या आपको लगता है कि जिस तरीके से रिक्वायरमेंट बढ़ेगी टीम की संख्या और भी ज्यादा टीम लाए जाएंगे? ओवरऑल क्या लग रहा है कितने समय और लगेंगे जब पूरे मलबे को साफ किया जाएगा या ओवरऑल जो है ऑपरेशन को कंप्लीट किया जाएगा, कितना समय? जी अभी हमारे पास 3 टीम है और उसमें हमने उनको रोटेशन में कर दिया है, इसलिए अभी टीम की फर्दर तो जरूरत नहीं पड़ेगी बुलाने के लिए हेडक्वार्टर से. हम इसी 3 टीम से काम चला लेंगे और जो डेब्रिज का हालात देखते हुए आज पूरी रात तो ऑपरेशन चलने की संभावना है. थोड़ा ज्यादा भी हो सकता है या कम भी हो सकता है, लेकिन जब तक भी एक भी सिंगल हेड काउंट बचा रहेगा एनडीआरएफ काम करते रहेगा. दरम्यान बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफसह पोलीस आणि अग्निशमन दलाची पथकंही कार्यरत आहेत. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काहींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आलं तर काहींवर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसंच या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातही कडक कारवाई केली जाईल असं शहर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळाला भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला. पुनर्वसन कार्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 1 लाख रुपयाचं मृतकांना मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याबरोबर जे ज्यांना अत्यंत जखमी आहेत, गंभीर आहेत, अशांना 50,000 रुपये आणि विशेष करून त्यांना जो काही खर्च येईल त्यांना सगळ्या आरोग्याची सगळं करण्यासाठी ते सगळे पैसे त्या ठिकाणी दिले जातील. 4 वर्षांच्या मोहम्मद बांगी या मुलाला एनडीआरएफच्या पथकानं ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं. हा मुलगा ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आला हा एक चमत्कार असून हा मुलगा म्हणजे गॉड चाइल्ड असल्याचं एनडीआरएफचे महासंचालक एस एन प्रधान यांनी म्हटलं आहे.
एनडीआरएफनं या संदर्भात व्हिडिओही जारी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची दखल घेतली असून बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं म्हणत या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकांसोबत बोलणं झाल्याचं शहा यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात असलेली तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत काल संध्याकाळी 7च्या सुमाराला कोसळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत स्थानिक आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली आहे. या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. 5 वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 सदनिका होत्या. इमारत हलत असल्याचं लक्षात आल्यानंतर 25 कुटुंब बाहेर पडली होती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. इमारतीतलं काही काम बेकायदेशीर असल्याचा आणि इमारतीच्या दर्जाबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान दुर्घटनेनंतर प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या 4 तासात 100 तरुणांनी इथे रक्तदान केलं असून अजूनही काही तरुण रक्तदानासाठी पुढे येत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्याची कोविड संदर्भातली परिस्थिती लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या संदर्भातल्या आवश्यक त्या उपाययोजना करून हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका झाल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची आरटी-पीसीआर तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असेल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये फेस शील्ड, मास्क, हँड ग्लोव्ज, सॅनिटायझर याचा समावेश असेल. अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा होईल. यामध्ये 7 शासकीय विधेयकं आणि 1 विनियोजन विधेयकाचा समावेश राहील. पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यासह 19 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये 7 पाकिस्तानी व्यक्तींचा समावेश आहे. आरोपपत्रात नाव असलेले 6 जण मारले गेले आहेत. हल्ल्याचा कट रचणं आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि इतर साहित्य पुरवल्याबद्दल मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर आणि अल्वी यांची नावंही आरोपपत्रात आहेत. या प्रकरणी 13,500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादानं संपूर्ण जग त्रस्त असताना भारतावर आरोप करणं हास्यास्पद असल्याचं सांगत पाकिस्तानच्या खोडसाळ दाव्यांचं खंडन करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रांचं सुरक्षा परिषदेचं सत्र बिगर सदस्यांसाठी खुलं नव्हतं. मात्र पाकिस्तानच्या दूतांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्ध करत हे आरोप केले होते. भारताविरुद्ध सीमापार दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक पाकिस्तान असताना भारताद्वारे प्रायोजित दहशतवादाचा शिकार असल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. भारत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप हास्यास्पद आणि निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. अल कायदाला संपुष्टात आणल्याचा पाकिस्तानचा दावा सर्वात मोठं असत्य आहे. अमेरिकी सैन्याला ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडल्याची आठवणही भारतानं करून दिली आहे. प्रतिबंधित सूचीमध्ये एकही भारतीय नाही या संदर्भातली समिती पुराव्या आधारे काम करते असं भारतानं म्हटलं आहे. भारताच्या अंतर्गत बाबींवरही पाकिस्ताननं खोट्या आरोपांची पेरणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र पाकिस्तान असा देश आहे जिथे 1947 नंतर अल्पसंख्याकांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. पाकिस्ताननं अत्यंत सुनियोजितरित्या आपल्या देशातील अल्पसंख्याकांचा काटा काढला आहे असं भारतानं म्हटलं आहे. देशात गेल्या 24 तासात आतापर्यंत 3,68,00,000 कोरोना चाचण्या झाल्या आहेत तर 58,390 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. रिकवरी रेट इस समय 75% से अधिक हो गया है. इसकी वजह से जो एक्टिव केस हैं वो कुल केसेस के मात्र 22% रह गए हैं. अब टेस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर जो कि जिसके बारे में एक अलग से प्रेजेंटेशन है उसमें लगातार बढ़ोतरी हुई है. देश में
चाहे वो प्राइवेट लैब्स हों या सरकारी लैब्स हों, सब में एक्सपोनेंशियल इंक्रीज हुआ है। उसकी वजह से जो टेस्टिंग की नंबर है वो बढ़ी है और 25 अगस्त तक देश भर में 3,68,25,520 टेस्ट किए जा चुके हैं। आतापर्यंत 66,550 बाधित उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत। एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याचा हा उच्चांक आहे। देशातली कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा तिपटीनं जास्त आहे। आतापर्यंत 24,04,585 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। त्यामुळे देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 75.92% इतका झाला आहे। देशात गेल्या 24 तासात 60,975 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून देशातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 31,67,323 इतकी झाली आहे। देशातला मृत्यूदर घटून 1.84% इतका झाला आहे। सध्या 7,04,348 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 5 लाखाच्या वर पोहोचली आहे। राज्यात काल 14,219 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे राज्यातली कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 5,02,490 झाली आहे। त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47% इतका झाला आहे। राज्यात काल 11,015 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झाल्यामुळे राज्यातली कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 6,93,398 झाली आहे। यापैकी 1,68,126 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। राज्यात काल 212 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। मृत्यूदर 3.24% इतका आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। राज्यात सध्या 12,44,024 जण गृह विलगीकरणात तर 33,922 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत। दरम्यान नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचं चाचणीत आढळलं आहे। मात्र आपल्याला कुठलीही लक्षणं नसल्याची माहिती मुंढे यांनी ट्विटरवरून दिली आहे। आज गौरींचं घरोघरी आगमन झालं। गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळंच महत्त्व आहे। यामध्ये गौरीची स्थापना करून त्यांचं मनोभावे पूजन करण्यात येतं। उद्या गौरींचं पूजन आणि भोजन होईल। त्यानंतर परवा गौरींचं विसर्जन केलं जाईल। महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी बसवण्याचे प्रकार आणि पद्धत वेगवेगळी असली तरी त्यात उत्साह मात्र सारखाच असतो। विदर्भ मराठवाड्यात महालक्ष्मी पूजन केलं जातं। कोकणात भाद्रपद महिन्याचा अनुराधा नक्षत्रावर गौरी आणण्याची पारंपरिक प्रथा आहे। पाणवठ्यावरून गौराईची गाणी म्हणत खड्यांच्या गौरी आणण्याची कोकणात प्रथा आहे। यवतमाळमध्ये दारव्हा इथला युवा मूर्तिकार सुरेंद्र निमकर यानं केलेले महालक्ष्मीचे मुखवटे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि कलेचा कुठलाही वारसा नसलेल्या सुरेंद्रनं प्रथमच महालक्ष्मीचे मुखवटे घडवले आहेत। सामाजिक माध्यमांवर त्यानं प्रसिद्ध केलेल्या मुखवट्यांना चांगली मागणी लाभली। त्यातून त्याला 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरे करताना शासनानं दिलेल्या निर्देशांचं पालन करावं, गर्दी टाळावी हा संदेश देण्यासाठी बुलडाणा येथे पोलिसांनी पथसंचलन करत जनतेला संदेश दिला। गणेशोत्सव, मोहरम या काळात शासनाच्या सूचनांचं पालन करा हा संदेश देण्यासाठी केलेल्या या पथसंचलनात जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते। कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं जिल्ह्यात ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयं वेब पोर्टलमार्फत जुलै महिन्यात 21,572 बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे। याआधी एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या काळात 17,715 बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। लॉकडाऊनच्या काळात 39,287 जणांना रोजगार दिल्याचं ते म्हणाले। बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांची
यांची सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागानं रोजगार महास्वयम हे वेब पोर्टल सुरू केलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरचा सेस अर्थात उपकर आणि देखरेख खर्च कमी करून अनुदान द्यावं या मागणीसाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आज सांगली यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला. व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं. कृषी मालाची कुठेही विक्री करायला सरकारनं मुभा दिली आहे, त्यामुळे यार्डबाहेर कोणताही खर्च राहणार नाही. मात्र यार्डमध्ये देखरेख खर्च आणि इतर खर्च लागणार आहेत, त्यामुळे इथले व्यापारी स्पर्धा करू शकणार नाहीत. इथला व्यापार कमी होईल अशी व्यापाऱ्यांची भीती आहे. इतर राज्यांनी संबंधित कायद्यात बदल केले आहेत, मात्र राज्य सरकारनं असे बदल केले नाहीत. राज्य सरकारनं मार्केट यार्डवरचा खर्च कमी करून कायदे सुटसुटीत करावेत असं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नागपूरमध्येही कळमणा कृषी उत्पन्न बाजार समितीनं सेस विरोधात बंद पुकारला आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडच्या वतीनं बंद पुकारण्यात आला असून या बंदला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सनं पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारनं एपीएमसी यार्डच्या बाहेर विकण्यात आलेल्या कृषी वस्तूंना सेसमधून सूट देण्यासाठी अध्यादेश जारी केला आहे. एपीएमसी सेस समाप्त करण्यासाठी राज्य सरकारकडे अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकार या संदर्भात कुठलाही निर्णय घेत नसल्यानं बंद पुकारण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या चानशी गावात राहणारे संदीप पगार रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. मात्र या काळात रिक्षा बंद असल्यामुळे त्यांनी चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. एका वडाच्या झाडाखाली जुन्या रिक्षात त्यांनी आपलं चहाचं दुकान थाटलं. याच रस्त्यावरच्या राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचं जनधन योजनेचं खातं आहे. खात्यातल्या व्यवहाराच्या निकषांवर 10,000 रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात अल्प दरानं रक्कम कर्जाऊ त्यांना मिळाली. संदीप यांना या जुलै महिन्यात 9,000चा ओव्हरड्राफ्ट मिळाला. संदीपचा मोठा भर ऑनलाईन व्यवहार करण्यावर असतो, त्यामुळे खात्यात पैसे जमा होतात आणि संदीपला त्याचा फायदा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून संदीपसारख्या अनेक हातावर पोट असलेल्यांना या माध्यमातून मदत झाली आहे. त्यामध्ये भाजी विक्रेते, रिक्षावाले, टिफिन देणारे अशांचा समावेश आहे. जनधन योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बँकेचे संदीप यांनी आभार मानले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली स्वप्नाली सुतार ही मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमुळे गावात अडकलेल्या या मुलीला गावात इंटरनेट सुविधा नसल्यामुळे उंच डोंगरावर जाऊन ऑनलाईन अभ्यास करावा लागत होता. या गुणवंत मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाची समस्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्यांमध्ये प्रसारित झाली, तेव्हा पंतप्रधान कार्यालयानं त्याची त्वरित दखल घेतली आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सीएससी ई गव्हर्नन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिनेश त्यागी, राज्य समन्वयक वैभव देशपांडे आणि कोकण विभागीय समन्वयक सुयोग्य दीक्षित यांच्या प्रयत्नामुळे स्वप्नालीची समस्या दूर झाली. केंद्र आणि राज्य स्तरावरून तांत्रिक मदतीमुळे तिथे इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं स्वप्नालीच्या घरी इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आलं आहे. 2 दिवसांच्या धडक कारवाईमुळे स्वप्नाली आता घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहे. केंद्र भारत नेट प्रकल्पांतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्क जोडण्यानं ठरवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 361 ग्रामपंचायती टप्प्याटप्प्यानं इंटरनेट सुविधेनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या बेडग, मालगाव, आरग, शिपूर आणि नरवाड ही गावं विड्याच्या पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. कळी, फाफडा, हक्कल या 3 प्रकारच्या पानांची लागवड या भागात केली जाते. मुंबई, नाशिक, चांदवड, रामपूर आणि कोकण या भागात या विड्याच्या पानांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली होती. बाजारपेठा बंद होत्या, त्यामुळे पानांची विक्री बंद होती. हळूहळू व्यापार सुरू झाला, मात्र व्यापाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पानांची मागणी कमी होऊ लागली. त्याचा परिणाम दरावर झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1,000 ते 1,300 रुपयांनी पानांची किंमत कमी झाली, त्यामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाने, आचारी नीरज सिंग आणि दीपेश सावंत यांची आज पुन्हा सीबीआयकडून चौकशी होत आहे.
पीठानीसोबतच सुशांतचे आर्थिक व्यवहार पाहणारे लेखापाल रजत मेवाती यांचीही काल सीबीआयनं चौकशी केली. सीबीआयच्या पथकानं सुशांतच्या मालकीच्या रिसॉर्टवर जाऊन तर सीबीआयच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांनी सुशांतच्या घरी जाऊन पाहणी केली. सीबीआयनं अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला चौकशीसाठी समन्स बजावलं असून आपल्याला हे समन्स मिळालं नसल्याचं रियानं म्हटलं आहे. दरम्यान सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला हे एका प्रकारे योग्यच झालं असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सीबीआयकडे तपास गेल्यानं आता लवकरच सत्य बाहेर येईल असं त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्यातल्या बहुतांश भागात आजही पावसानं विश्रांती घेतली. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यातल्या उदय नदीला आलेल्या पुरामध्ये मात्र 6 वर्षाच्या मुलासह आणखी एक जण वाहून गेला. या दोघांचा शोध सुरू आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हा प्रशासनानं दिली आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 24, नागपूर 34 आणि 23, पुणे 30 आणि 21, औरंगाबाद 31 आणि 21, नाशिक 29 आणि 21, कोल्हापूर 27 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 33 आणि 22 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करू शकता. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाड इमारत दुर्घटना प्रकरणी 13 जणांचा मृत्यू. बचाव कार्य सुरूच. अजूनही काही जण अडकल्याची भीती. बिल्डरसह 5 जणांविरोधात FIR दाखल. महाड दुर्घटना प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर. सोशल डिस्टन्सिंग आणि यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजनांचं पालन करत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबरला होणार. पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जैश-ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यासह 19 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादानं संपूर्ण जग त्रस्त असताना भारतावर आरोप करणं हास्यास्पद असल्याचं सांगत पाकिस्तानच्या खोडसाळ दाव्यांचं भारताकडून खंडन. देशात गेल्या 24 तासात 66,550 बाधित उपचारानंतर कोरोनामुक्त. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याचा उच्चांक. कोरोनामुक्तीचा दर 75.92%. राज्यात काल कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47% पोचला. आज 11,015 नव्या कोरोना रुग्णांचं निदान. आणि राज्यात आज घरोघरी गौरीचं उत्साहात आगमन. माहेरवाशीण गौराईचं उद्या होणार पूजन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.